एकतर अक्षयच्या आईवडिलांनी या एन्काउंटरच्या विरोधामध्ये हायकोर्टात धाव घेतली होती। त्यांनी अचानक या सर्व प्रकरणातून माघार घेतली। मात्र त्याच्या एन्काउंटरच्या मागे नेमकं काय शिस्त आहे अशा प्रकारची कुजबूज सध्या सुरू आहे। बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचं एन्काउंटर झालं। त्याचं एन्काउंटर झाल्यानंतर अनेक प्रतिक्रिया समोर आल्या। खरं तर अक्षयने केलेला गुन्हा हा गंभीर होता आणि लांछनास्पद देखील होता। मात्र त्याच्या एन्काउंटरच्या मागे नेमकं काय शिस्त आहे अशी कुजबूज पुन्हा एकदा सुरू झालेली आहे। याचं कारण म्हणजे हायकोर्टानं राज्य सरकारला वारंवार फटकारले। एकतर अक्षयच्या आईवडिलांनी या एन्काउंटरच्या विरोधामध्ये हायकोर्टात धाव घेतली होती। त्यांनी अचानक या सर्व प्रकरणातून माघार घेतली। त्यातच ठाणे सत्र न्यायालयाने जो या एन्काउंटर संदर्भातला दंडाधिकाऱ्यांनी चौकशी अहवाल दिला होता त्या अहवालाला स्थगिती दिली। इतकंच नाही तर संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे 2 परिच्छेद सुद्धा या अहवालातून वगळले। एकंदरीतच हायकोर्टाला हे सर्व ऐकून धक्का बसला आणि हायकोर्टाने सुद्धा ठाणे सत्र न्यायालयाच्या भूमिकेवर जी आहे ती नाराजी व्यक्त केलेली आहे आणि अजूनही संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांवर राज्य सरकारनं जे आहे ते गुन्हे दाखल केले नाहीये। त्यामुळे अक्षयला खरं तर कायद्यानुसार शिक्षा व्हायलाच पाहिजे होती। अक्षयने जे कृत्य केलं होतं त्याला कुठल्याही प्रकारचं समर्थन या ठिकाणी नाहीये। मात्र त्याच्या एन्काउंटरच्या मागे नेमकं काय शिस्त आहे अशा प्रकारची कुजबूज सध्या सुरू आहे। मागच्या आठवड्यात हायकोर्टात सुनावणी झाली तेव्हा हायकोर्टानं राज्य सरकारला विचारलं की संबंधित न्यायाधीश म्हणजेच ठाणे सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशांना कल्पना होती का की ही सुनावणी हायकोर्टामध्ये सुरू आहे। 2 प्रमुख मुद्द्यांना वगळलं तर राज्य सरकार त्यावर आव्हान देणार आहे की नाही असे प्रश्न देखील उपस्थित केले होते। 5 मार्चला पुन्हा सुनावणी झाली आणि या सुनावणीमध्ये सुद्धा संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याबाबत राज्य सरकारला वारंवार विचारणा करण्यात आली। न्यायदंडाधिकाऱ्यांनी अहवाल सादर केल्यानंतर आता राज्य सरकार काय करणार हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे। गुन्हा दाखल करणं हे सरकारचं कर्तव्य आहे की नाही? सरकार गुन्हा दाखल करण्याबाबत विचाराधीन आहे की नाही? हो किंवा नाही हे आम्हाला सांगा असं न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे व न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठानं म्हटलंय। CID तपास करत आहे आणि आयोगाकडून देखील चौकशी सुरू आहे। त्यामुळे आम्ही कायद्यानुसार काम करत आहोत। दंडाधिकाऱ्यांच्या निरीक्षणावरून गुन्हा दाखल करू शकत नाही असं सरकारतर्फे ज्येष्ठ वकील अमित देसाई यांनी खंडपीठाला सांगितलं। राज्य सरकार स्वतंत्र चौकशी करत आहे। त्या आधारे दोषारोपपत्र दाखल करणं आवश्यक आहे की नाही किंवा अदखलपात्र गुन्हा घडला आहे की नाही यावरून क्लोजर रिपोर्ट दाखल करायचा की नाही हा निष्कर्ष काढण्यात येईल असं देसाई यांनी सांगितलं। त्याचप्रमाणे तपास सुरू असताना न्यायदंडाधिकाऱ्यांच्या चौकशी अहवालाच्या आधारे गुन्हा दाखल करण्याबाबत न्यायालयाने विचारण्याची मुभा नाही असा युक्तिवाद देसाई यांनी केला। हायकोर्टाच्या फटकाऱ्यानंतर आणि कठोर शब्दानंतर अखेर राज्य सरकारनं दंडाधिकारी न्यायालयाच्या अहवालाला स्थगिती देण्याच्या ठाणे सत्र न्यायालयाच्या निर्णयाला हायकोर्टामध्ये आव्हान दिलं। एकलपीठापुढे राज्य सरकारनं याचिका नमूद केली आणि कोर्टानं 2 आठवड्यांनी या याचिकेवर सुनावणी ठेवली। हायकोर्टानं तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केल्यानंतर सरकारनं अखेर आपल्या अपिलात म्हटलं आहे की दंडाधिकाऱ्यांनी गुन्हा घडल्याची आणि आरोपीच्या मृत्यूस पोलिसांना जबाबदार ठरवल्याचा चुकीचा निष्कर्ष ठाणे सत्र न्यायालयाने काढला। दंडाधिकारी न्यायालयाने अधिकार नसताना निष्कर्ष काढला। बेकायदेशीरपणे निर्णय घेतला असं सत्र न्यायालयाने चुकीनं म्हटलंय। दंडाधिकारी न्यायालयाच्या अहवालाला स्थगितीचा सत्र न्यायालयाचा निर्णय चुकीचा आहे असं या अपिलामध्ये म्हटलंय। एकंदरीतच आतापर्यंत जेवढ्या सुनावण्या झाल्या त्यामध्ये राज्य सरकारवर आणि प्रश्नांची सरबत्ती करण्यात आलेली आहे हायकोर्टाकडून। हायकोर्टानं कडक अशा शब्दामध्ये अनेक सवाल जे आहे ते राज्य सरकारला विचारलेले आहेत। त्यामुळे खरंच येणारी जी सुनावणी आहे त्या सुनावणीमध्ये नेमकं या एन्काउंटरच्या वेळेला काय झालं, पोलिसांना कोणी आदेश दिले आणि राज्य सरकार या एन्काउंटरच्या मुळाशी जाऊन सखोलपणे चौकशी करणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आणि हायकोर्टानं विशेषतः या
संपूर्ण एन्काउंटर आणि या संपूर्ण केसमध्ये स्वतः लक्ष घातलेलं आहे। त्यामुळे एन्काउंटर प्रकरणी आता जी पुढची सुनावणी होणार आहे, या सुनावणीमध्ये राज्य सरकारचे वकील नेमका काय युक्तिवाद करतात ते देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या व्हिडिओबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। कल्याण डोंबिवलीहून मयुरी चव्हाण, लोकमत।